मांजरी परिसरातील सिंगोटे पार्क सोसायटीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या गंभीर वीज समस्येला अखेर दिलासा मिळाला आहे। वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यांमुळे त्रस्त झालेल्या शेकडो नागरिकांना आता मोठा दिलासा मिळाला असून हा प्रश्न क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना तुपे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मार्गी लागला आहे। सिंगोटे पार्क परिसरातील सुमारे 700 ते 800 कुटुंबे गेल्या 5 ते 6 वर्षांपासून विजेच्या समस्येचा सामना करत होते। मागील 6 महिन्यात परिस्थिती अधिक गंभीर झाली होती। एकदा वीज गेली की तब्बल 12 ते 15 तास पुरवठा सुरळीत होत नव्हता। यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, ज्येष्ठ नागरिक व महिलांचे हाल आणि नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते। या समस्येबाबत नागरिकांनी अनेकदा महावितरण आणि प्रशासनाकडे तक्रारी केल्या, मात्र कोणतीही ठोस कारवाई होत नव्हती। अखेर परिसरातील नागरिकांनी एकत्र येत अमोल नाना तुपे यांच्याकडे धाव घेतली। तुपे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत महावितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधला। त्यांनी नागरिकांची बाजू आक्रमकपणे मांडत अधिकाऱ्यांना धारेवर धरले। यानंतर महावितरणाने या प्रश्नांची गंभीर दखल घेत तांत्रिक त्रुटी दूर करण्याचे आणि नवीन अधिक क्षमतेचे रोहित्र बसविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले। विद्यार्थ्यांचे भविष्य आणि नागरिकांचे आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे। नागरिकांना अंधारातून बाहेर काढण्यासाठी आम्ही सातत्याने लढत राहू, अशी प्रतिक्रिया अमोल नाना तुपे यांनी दिली। अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने सिंगोटे पार्कमधील रहिवाशांनी अमोल नाना तुपे आणि क्रांती शेतकरी संघटनेचे जाहीर आभार मानले। सोसायटीच्या सर्व सभासदांनी मला बोलवलं आणि इथली जी काही समस्या आहेत त्या आपल्याला आता सांगितलेल्याच आहे। ते एक डीपीची समस्या आहे, बारीक केबल टाकल्यामुळं वारंवार इथं लाईट जात आहे। आता जर आपण पाहिलं तर कमीत कमी 3 ते 4 दिवस इथली लाईट सारखी जाती। आता शालेय विद्यार्थ्यांचं बी परीक्षेचा हाल चालू आहेत। त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात सुद्धा बोरिंगला जर लाईट पाहिजे तरच पाणी मिळेल घरात। आता अशा अनेक समस्या या लाईटीमुळं त्यांच्या आहेत। आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, असं असताना सुद्धा लाईट नसल्यावरती त्यांना घरात बसणं सुद्धा मुश्किल झालं आहे। असं असताना येथील MSEBीचे अधिकारी तर आता पूर्णपणे नालायकपणाचे कळत झालेले आहेत। MSEBीच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा इथं येऊन या लोकांच्या काय समस्या आहेत, त्यांना काय अडचणी आहेत यासुद्धा पाहणं गरजेचं होतं, पण MSEBीचे कोणतेही अधिकारी इथं आलेले दिसून येत नाही। आणि इथं जे कोणी प्लॉटिंग केलेलं आहे ते जे कोण मालक आहेत ते त्या मालकांचं आणि या MSEBीवाल्यांचं जर एकत्र येऊन जर ही दोघं एकत्र आली तर 100% या सोसायटीच्या कमीत कमी 400 ते 500 कुटुंबांच्या लाईटीचा विषयाचा प्रश्न सुटणार आहे। आत्ता जर पाहिलं तर आता असं समजतंय की MSEBीच्या अधिकाऱ्यांनी DP 3 वर्ष झाले बसवले, अजूनसुद्धा ती सँक्शन होऊन चालू नाही। आता लाईट